मंत्रालयात आता ऑनलाईन नोंदणी केल्यावरच प्रवेश. राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या QR कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा सरकारचा निर्णय. धारावी पोलीस ठाणे हद्दीतील सायन बांद्रा लिंक रोडवर सिलेंडर ठेवलेल्या एका ट्रकला आग. 3 ते 4 मोटर वाहनांचे आगीमुळे नुकसान. कोकण रेल्वे मार्गावरील साप्ताहिक उन्हाळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण 25 मार्च पासून खुले. खासदार बळवंत वानखेडेंकडून मेळघाटातील आदिवासींना कीटकनाशक जाळीचे वाटप. गावात मच्छरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या कीटकनाशक जाळीचे वितरण. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना. इस्रायलच्या हल्ल्यात 19 जण ठार. दक्षिण गाझा पट्टीमध्ये रविवारी रात्री इस्रायलने केला हल्ला. हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश. उपमुख्यमंत्र्यांबाबत अश्लाघ्य वक्तव्याविरोधात कुणाल कामरावर गुन्हा दाखल करावा. नवी मुंबई शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांची मागणी. पुण्यात चक्क 45 डुकरांची चोरी. पुण्यातील वाघोली परिसरातील प्रकार. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. नाथ मंदिरात 20 वर्षांपासून स्वयंसेवकांची सेवा. गर्दीत हरवलेली मुलं, वयोवृद्ध व्यक्तींना पोलिसांची मदत तसंच दिव्यांग आजारी व्यक्तींना व्हीलचेअरची मदत. कर्तव्यनिष्ठ अधिकारी काळाच्या पडद्याआड. पुणे विभागातील अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचं निधन. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा. कपोलकल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.